नमस्कार. निवडक उद्यमीच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज शिवजयंती आहे आणि जागोजागी आवाज वगैरे आहेत सगळे. तर आमच्या 2-3 क्लब्समध्ये आज उदाहरण पण झालं शिवाजी महाराजांचं. बाकीचा आपण त्यातला थोडासा वरवरचेपणा सोडला तर शिवाजी महाराज हे खरोखरच उत्तम उदाहरण होतं की त्यांना फायनान्स किती बारीक कळत होतं. खूपच बारीक फायनान्स कळत होता, ही गोष्ट खरी आहे. आणि हेच लॅकिंग आहे. मी 2-3 ठिकाणी सध्या काही काही लोकांचं निशाण ऐकलं बरं का. म्हणजे तुला मध्ये म्हटलं मी की सतीश मगर, ओके. हा हा. मगरपट्टा सिटीचे जे संस्थापक. सर्व सर्व त्यांचं बोलणं ऐकलं. काल आमच्याकडे सॅटर्डे क्लबला एक चांगला म्हणजे अगदी शून्यातून उभा केलेला एक उद्योजक आहे. त्यांचा आता 25 कोटीपर्यंत टर्नओव्हर आहे. तर त्यांनी सगळं सांगताना कोर स्किल कुठलं तर फायनान्स आहे सांगितलं. हा. आणि सतीश मगरांनी एक सांगितली गोष्ट मला तुला मी बोललो जी ती मला खूपच महत्वाची वाटते. त्यांनी सांगितलं की इफ यू डोंट मेक बॅलन्स शीट बद्दल ते सांगत होते. बॅलन्स शीट कशी प्रत्येकाला कळायला पाहिजे की इफ यू डोंट मेक युअर लेफ्ट राईट, लेफ्ट साइड म्हणजे थोडक्यात, इफ यू डोंट मेक युअर लेफ्ट राईट देर विल नॉट बी एनिथिंग लेफ्ट मेक इट द राईट. राईट. तुमच्याकडे ऍसेटमध्ये काहीच उरणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जे लायबिलिटीज लक्ष नाही दिलं तर. आणि आज ते काल त्या गृहस्थांची जे बोलले ते म्हणले की दर महिन्याला तुमचा हा बॅलन्स शीटवरती अभ्यास पाहिजेच. तुम्हाला दर महिन्याला नुसतं पीएनएल नाही. मी आज पण एकाची बोललो, पीएनएल ऍडजस्ट करते ते प्रॉफिट अँड लॉस, पण बॅलन्स शीटला काय करणार. पण इफेक्ट सगळं तिकडे येऊन दिसतो ना. तर हे मी कदाचित थोडंसं पुढचं बोलत असेल कारण मी आता बरेच वर्ष आता याच्यात सतत बोलतो आणि मी माझं डिजिटल मार्केटिंगचं ऑफरिंग पण मी असं चेंज केलेलं आहे आता. की मी आता सांगताना सांगायला लागलो की डिजिटल मार्केटिंगच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा तुमच्या बॅलन्स शीटमध्ये फरक दिसायलाच पाहिजे. आणि तेच काम मी करतोय. मी पीओ नुसतं देत नाहीये. मी हे सांगायचा उद्देश काय आहे की याच्या मागे युनिट इकॉनॉमिक्सचा प्रकार खूप मोठा आहे. युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे काय. तर निशांची माझं बोलणं झालं होतं. निशांचा बॅगचा व्यवसाय आहे आणि निशांत एका कंपनीच्या मुलाकडे म्हणजे ओनरच्या मुलाकडे किती एज असेल तसं रे. 35. 35चा असेल तो. हा. आणि त्याचं प्रभादेवीलाच त्याचं घर आहे वगैरे. स्पेस फ्लॅट आहे आणि तो शॉर्ट घालून घरात फिरवतो. आणि त्याला अचानकपणे हा भेटायला करतो निशान. आणि त्यांनी इतकं बारीक केस पाडला सगळा की हे कितीला पडेल, मग ट्रान्सपोर्टचं किती, याचं किती, त्याचं किती. आणि याचंच एक वेगळं उदाहरण माझ्याकडे आहे स्वतःकडे की मी कित्येक वर्षापूर्वी क्रेट्स विकायचो ऍग्रिकल्चर. म्हणजे असं काही नाही की ती फक्त कोणीतरी एमबीए केलेल्या मुलाची टेरिटरी असं नाही आहे. तर क्रेट्स विकत होतो. तर आम्ही क्रेट्स विकायला संगमनेरला मार्केटला गेलो सकाळी. तर 9 वाजता पोहोचलो ते. आणि तो मालक यायचा होता स्वतः. तर त्याचं पोरगं बसलो होतो. मला वाटतं जर इयत्ता काढली तरी 7वी 8वी किंवा 6वी 7वी इयत्तेचे असेल ते. तर ते पोरगं बसलो होतं आमच्याकडे. क्रेट बघितलं त्यांनी विचारलं काय सर काय आहे ते काय आहे? म्हटलं रे बाबा किती वाजता येतात तुझे? ते येतात म्हणे आता येतील 10 मिनिटात. तोपर्यंत सांगा ना म्हणे हे काय आहे? कॅरेट आहे ना. कॅरेट म्हणायचं होतं त्याला. कॅरेट आहे ना. म्हटलं हा कॅरेट आहे कॅरेट. काय किती ग्राम आहे? 62 आहे का 59 ग्राम आहे किती आहे म्हणे. बरं का. मग आम्ही सांगितलं त्याला 62 ग्राम आहे. हे वर्जिन दिसतंय म्हणे. हा. सेकंड माल दिसत नाही तुमचा. वर्जिन आहे. मग कसं काय परवडायचं म्हणलं आम्हाला. आमच्या इकडे तर मार्केटला असत असतं बरं म्हणलं. गाडीमध्ये किती येतात कॅरेट. आणि आम्ही जर आमची 407 पाठवली तर किती येतील कॅरेट. 7वी 8वीतलं पोरग ते सगळं आमच्याशी क्रेझी. बोलतो मध्ये. काट्यावर टाकलं तो म्हणलं याचं वजन 62 वाटतं मला 62 ग्राम. आणि त्याने काट्यावर टाकलं तर 61.5 ग्राम वजन भरलं. हे सगळं ते वडील येस्तोवर 15 मिनिटं. आणि मग वडील आले. अरे साहेब तुम्ही आले म्हणे चहा सांगा. चहा सांगायला त्याला तू काय टाइमपास करत बसला इथे. आणि मग तो चहा सांगायला गेला पोरगा. आणि मग वडील म्हणतात काय करू रो हे पोरगा अभ्यासच करत नाही शाळेतच जात नाही. असं मी त्याच्यावरती एक मिसळपावरती पोस्ट लिहिली होती पोरगा अभ्यासच करत नाही राव. ही वॉज नोईंग युनिट इकॉनॉमिक्स व्हेरी वेल. असं मला नंतर लक्षात आलं. हे जे तू सांगतोस तो बिलिंगवरचा पोरगा आहे तो कीस पाडत होता कदाचित त्याच्यामुळेच ते झाले असतील. आणि मला हे दिसतं की आम्ही अनेक वेळेला अनेक मेंटरच्या रूपाने आम्ही अनेक उद्योजकांना मेंटरिंग करतो. तेव्हा मला ही गॅपच दिसतं. त्यांचं स्वप्न असतं डिझायर असतं समजा सो कॉल्ड डिझायर न नसेल करायचे. स्वप्न असेल त्यांच्याकडे आणि डायरेक्ट ते स्वप्न घेऊन ते काहीतरी सुरू करतात. फंडिंग मिळतं आणि नंतर मिळाल्यानंतर त्यांना जाणवतं अरे हे राहिलंय म्हणजे हे असं कसं काय राहते मला हाच प्रश्न पडला. म्हणजे मी फ्रीज घेतला पूर्वी स्टॅबिलायझर असायचा फ्रीजला. मग फ्रीज घेतलं आणि स्टॅबिलायझर कसं काय घेतलं नाही किंवा मी लॅपटॉप घेतला आणि चार्जर कसं घेतला नाही. असं कसं काय राहू शकतं नाही का. असं काय म्हणजे काय पटेनच आहे सगळं प्रकार. किंवा केल्यानंतर म्हणतात की अहो याचं वजन एवढं आहे टेंडरमध्ये एवढे पैसे मिळतात यांच्या लक्षात कसं येत नाही. असं माझा एक प्रश्न पडला तर मला जाणवलं की हे बेसिक जे स्किल आहे ते सगळ्यात खूप महत्वाचं आहे की
युनिट इकॉनॉमी, आपल्या बारीक बारीक त्यातल्या पैलूचं कॉस्टिंग माहिती, चहा केला किती साखर लागली, किती पत्ती लागली, आणि त्याचं प्रॉफिटची रिलेशनशिप काय, हे म्हणजे युनिट इकॉनॉमिक्स. तर नेहमीच्या आपल्या शैलीत निशांत आता हे पैलू वाईज ते तो थोडासा मांडायचा प्रयत्न करेल तुमच्याकडे. तो ओव्हर टू यू निशांत. थँक्यू. नमस्कार. हो, महाराज, आणि आज शिवजयंती आहे. आणि अं, आता सगळ्यांनाच शिवाजी महाराज आवडीचे असतात. मी जितकं वाचलं त्याच्यात मला असं जाणवलं की महाराजांचं अं, अर्थकारण ह्या विषयावरती जास्त लिखाणच झालेलं नाही. किंवा ऐवज मजकूर नाही, किंवा माझ्या वाचनात आलेलं नाही हल्ली जे व्हायला आहे. लागलं, हा, हल्ली व्हायला हल्ली लागलं. हल्ली हल्ली आहे. तर तो आहे म्हणजे परत आपण जे निवडक मध्ये वारंवार बोलत आलो की व्यवसाय करायची इच्छा असणं आणि त्यासाठी लागणारे पर्सनॅलिटी ट्रेट डेव्हलप करणं दोन भिन्न गोष्टी आहेत. त्या एकत्र जुळवायला लागतात. आणि युनिट इकॉनॉमिक्स हा पर से आजचा विषय आहे, पण ते असं त्याचं रिझन आहे की सुरुवात म्हणजे सांगतो की हे इथपर्यंत लोक का पोहोचत नाही, ज्याचं मला जाणवलेलं कारण ते असं की तुम्ही म्हणताय तसं की तुम्ही मेंटरिंग करताय BYST ला. सरकारी संस्था आहे, उद्योजकांना घडवण्यासाठी पतपुरवठा हा त्यांचा मुख्य रिझन आहे, ती संस्था जन्माला येण्यासाठी. पण अ, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस करणार आहात आणि तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी सरकारी काहीतरी उपक्रम आहेत, तेव्हा सुरुवातीच्या काळात लेट्स से तुम्ही स्टार्टअप आहात, म्हणजे कन्व्हेन्शनल बिझनेस नाहीये, नवीन काहीतरी करताय, किंवा नवीन बिझनेस पण सुरुवातीपासून काही तुम्ही करताय, तर सुरुवातीला आपल्याला सगळ्यात जास्त खर्च असतात. म्हणजे आपण आता आत्ता तर मला कॅपिटल मिळालंय कर्जरूपी, आणि मी आता सगळ्या सुरुवातीच्या गोष्टी जुळवायला सुरुवात करतोय. म्हणजे माझं प्रॉडक्ट ठरलेलं आहे. मग मला लेट्स से मला जागा हवी असेल तर रेंटल मध्ये माझी काहीतरी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे. रिसोर्सेस, मग त्याच्यात मशिनरी झाल्या, माणसं आली, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. रॉ मटेरियल मध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. सुरुवातीचं नाव गाव फळ फूल त्याचं ट्रेडमार्क वगैरे ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि मग मार्केटिंग एक्सपेन्सेस आहेत वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मी काहीतरी रॉ मटेरियल इन्व्हेस्ट केलेलं जे मी प्रॉडक्ट बनवणार, मी मार्केटमध्ये जाणार, विकणार. पण सुरुवातीच्या काळात ह्या ज्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या अपफ्रंट मला पैसे इन्व्हेस्ट करायला लागलेत, आणि नंतर मी प्रॉडक्ट बनल्यानंतर मार्केटमध्ये जाणार. मग मला बऱ्याच उद्योजकांना ते प्रॉडक्ट सुरुवातीचे जे सगळे एक्सपेन्सेस झाले ते त्यांच्या एका एका सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये त्याचा खर्च किती बसतो, आणि मग माझी विक्री किंमत काय, आणि मधला जो आर्बिट्राज आहे तो माझा प्रॉफिट आहे, हे बरेच महिने वर्ष गेले तरी त्यांच्या डोक्यात आहे. युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे तुम्ही एक सिंगल प्रॉडक्ट किंवा एक सिंगल ट्रान्झॅक्शन, एक सिंगल सेवा तुम्ही दिल्यानंतर तुमचा जो सुरुवातीला सगळा खर्च झाला आहे तो तुम्हाला अकोमोडेट करून लेट्स से माझे 50 पीस एका महिन्याला बनणार आहेत, 100 बनणार आहेत, 200 बनणार आहेत, त्या अनुषंगाने मला एका युनिटसाठी आज काय खर्च बसतोय, आणि त्या हिशोबाने मी माझी प्राइसिंग स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे का, आणि त्याच्यात मला काहीतरी प्रॉफिट आहे का. मोस्ट ऑफ द टाइम असंही असं स्टार्टअप्सला जे लोक पैसे जातात त्याचं रिझन असं असतं की ते जे प्राइसिंग आहे, जर सगळा खर्च आज अकोमोडेट केला आणि त्याच्यावरती प्लस करून मी प्राइसिंग द्यायला गेलो तर मे बी मी मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह होणार. इकॉनॉमिक ऑफ स्केलला तो खर्च कमी होणार आहे जो फ्युचरमध्ये आहे, पण तरी सुद्धा त्या हिशोबाने मला आज माहिती पाहिजे की हा एका सिंगल ट्रान्झॅक्शनला मी विभागून तो खर्च आणू शकतो का माझ्या डोक्यात. कारण तुमचं रेंट सुरू झालेलं आहे, तुम्ही रॉ मटेरियल आणलेलं आहे, तुम्ही मशिनरीसाठी इन्व्हेस्ट केलेलं आहे, ती कॉस्ट तुम्हाला एका सिंगल युनिट मागे काढायची कशी ते माहित पाहिजे. आणि ते माहित झालं, आणि ते सुरुवातीलाच तर तुम्ही तुमचं काहीतरी प्राइसिंग मॉडेल ठरवलेलं असेल की माझी ही एक्स कॉस्ट आहे आणि X+20% ही माझी सेल्सची प्राइस आहे असं. आणि मग जर व्हॉल्यूम वाढला तर तुम्ही प्रॉफिटेबल होणार, कारण व्हॉल्यूम वाढल्यानंतर तुमचा खर्च कमी होणार आहे आणि तो आर्बिट्राज तुमच्या बॉटम लाईनला परत आहे, लाईक दॅट. पण हे डोक्यातच येत नाही बरेच महिने वर्ष झाले तरी. आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जिथे किती गोष्टींनी तुम्ही मागे पडतात ते मला युनिट इकॉनॉमिक्सचा शब्दशः अर्थ एका सिंगल ट्रान्झॅक्शन मागे तुमची कॉस्ट, तुमचं प्राइसिंग स्ट्रक्चर, तुमची सेल्सची प्राइस आणि तुमचं प्रॉफिट मार्जिन हे तुमच्या 24 तास डोक्यात पाहिजे. आता जे सरांनी सांगितलं, ज्या व्यक्तीकडे मी गेलो होतो तिथे प्रभादेवीला ड्युप्लेक्स फ्लॅट आहे, आणि याच्यात एक्झाजरेशन काही नाही आहे, ती बिल्डिंगच तशी आहे. 50 कोटी रुपयाचं घर असेल असं माझा अंदाज आहे, कारण घरातच
मेझेनाईन फ्लोअर आणि हे ते, आणि त्याला लिफ्ट लावायचे, त्याला खालून वर जायला मेझेनाईन फ्लोअरला. म्हणून मी माझ्या मित्राबरोबर तिकडे गेलो होतो. आणि 35शीतला मुलगा, आणि त्याला कोणीतरी आधी मे बी त्याला फसवलं होतं, काम अर्धवट सोडून गेला लिफ्ट नावाला. पण त्याला तो एक रेफरन्स पॉइंट माहित होता की हे किती रुपयाला बसणार आहे. आता त्याच्या घराच्या जे काय सगळी छान छवटी होती ना, त्या हिशोबाने माझ्या मित्राने त्याला लिफ्ट मध्ये पण काहीतरी चांगलं उंची बिंची लावून देईल, दरवाजे असले तसले ह्याव त्याव, त्या हिशोबाने कॉस्टिंग दिलं. आणि तो त्या रेफरन्स पॉइंट जो त्याला आधीच्या मुळे माहीत झाला होता, त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय मला मिळणार आहे, म्हणजे ती जी प्राइस आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये कुठले दरवाजे लागणार आहेत, हे सगळं त्याला माहित होतं. आणि त्याने पद्धतशीर हळूहळू माझ्या मित्राला निगोशिएट करून आणून म्हणाला की तू अरे 4,80,000 बोलतोय, हे 3.5 लाखात बसण्यासारखं आहे. मी रेट व्हेरीफाय केलं. मग माझ्या मित्राचं रिबटल असं झालं की मी हे असं असं पकडलेलं, मी हे एवढ्या चांगल्या दर्जाचे डोअर्स पकडले होते, रोप्स पकडले होते वगैरे, तुम्हाला जर ते तसं नको असेल तर आपण रिवर्क करू शकतो. आणि तो अग्री झाला. आता मला एवढंच म्हणायचं आहे की तो त्यांच्या सोन्याचे व्यापारी येतील, हा मोठा असेल काय धंदा, कुठे काय काहीच आपल्याला माहिती नाही. पण 35शीतल्या मुलाला सोन्याचा धंदा करून लिफ्ट मधल्या मला लागणाऱ्या त्या लिफ्ट साठी मला किती मॅक्सिमम खर्च यायला पाहिजे, आणि त्याच्या प्रॉडक्टची मी त्यांनी कुठून तरी प्राइसिंगची कोटेशन्स घेऊन ठेवली होती. आणि मग त्याने प्रत्येक प्रश्नावरती की मग डोअरचे इतके कसे होतील, मग रोपचे इतके कसे होतील, मग खोलीचे इतके कसे होतील, आणि असं सगळं होतं. तर मला म्हटलं हे हे सामान्य ज्ञान आहे, तसं हे सगळ्या बिझनेसला लागू होऊ शकतं. हे का आपण विचारात घेत नाही? त्याच्यामुळे आता उरलं काय की माझ्या मित्राला एकदम मिनिममच मार्जिन उरला, तो जास्त त्याला लाफा मारू शकणार नाहीये. हे ना, मे बी 20-25 हजार रुपये जास्तीत जास्त. त्याने त्याला कोटेशन दिलंय, जे काय ते नंतर झालं. मी म्हटलं यार, ही जी बनियागिरी आहे ना, आता ह्याला बनियागिरीचं नाव देण्यात मला मुदलत आवडत नाही, की हे नॉर्मल 10वी-12वी पर्यंत नाही, आपल्याला बनियापेक्षा एक माहिती. घाणेरडा शब्द वापरला तो चिंदीगिरी. तर चिंदीगिरी आणि किस पाडणं हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म मध्ये पण घेता दोन्ही. आपण परवा मी तुम्हाला त्या विक्रम साठेचा एक रील शेअर केला होता की सचिन तेंडुलकर, आता ह्यालाही तुम्ही किस पाडू शकता. त्याने त्याला विचारलं होतं की खरंच बॉल हातातून रिलीज होतो तेव्हा तुला दिसतं का की ती सीम राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आहे, त्यामुळे बॉल लेग कटर होणार आहे का इन कटर येणार आहे वगैरे वगैरे. तो म्हणतो तेवढंच नाही, तर हळूहळू प्रत्येक ओव्हरमध्ये बॉल जेव्हा जुना होत जातो तेव्हा एक अंदाजाने तो कुठल्या ओव्हरला रिव्हर्स स्विंग होईल तेही आम्हाला कळतं. आणि ते कळलं पाहिजे. आणि त्याने मग एका ड्वेन ब्रावोला कुठेतरी तो आऊट झाला आणि कलकत्त्याच्या मॅचला, आणि मग त्याने नंतर त्याच्या आधीच्या सगळ्या मॅचचे क्लिपिंग्स बघितले की कुठल्या ओव्हरला बॉल एवढा रफ झाला की आता ते जे शायनी साईडचा इफेक्ट उरला नाही, त्यामुळे बॉल आता रिव्हर्स होणार आहे. आणि पुढच्या काहीतरी चेन्नईच्या टेस्टला त्याने 126 रन काढले. तर आता सचिन तेंडुलकर एवढ्या लेवलला पोहोचल्यानंतर एवढ्या डिटेलमध्ये जायची त्याला गरज आहे का, असा आपण विचार करू शकतो. पण डेव्हिल, जसं डेव्हिल इज इन डिटेल म्हणतात, तसं दैव पण डिटेलमध्येच असतं. सचिन तेंडुलकरला आपण दैव तो बहाल केलाय, कारण हे सौरभ गांगुली बोलला एका ठिकाणी की ऑलरेडी तो हेवी बॅट वापरायचा. एके दिवशी बोलतो आम्ही ओव्हरनाईट खेळलो आणि नेक्स्ट डे परत जाताना त्याने अजून हेवियर बॅट घेतली. मी म्हटलं अरे तू ऑलरेडी एवढी हेवी वाटतो आणि अजून कशाला. म्हणतो नाही, काल एक कव्हर ड्राईव्ह मारला तो, मी माझी ताकद काढून मारला होता, पण तो बाउंड्रीच्या जवळ जाऊन थांबला. तो बाउंड्रीच्या बाहेर जायला पाहिजे म्हणून बॅटमध्ये वजन वाढवायचं. आता हा किस पाडणं जर तुम्ही म्हणाला तर त्याचे त्याचे फायदे आहेत. लोक काय उगाच नाही. डिफरन्स बिटवीन ग्रेट अँड गुड अँड ग्रेट म्हणतात, त्याच्यातला हा फरक आहे. युनिट इकॉनॉमिक्सची मला जाणवलेली काही महत्वाची उदाहरणं आहेत. माझा एक मित्र, आपण म्हटलं सरबताचा त्याचा धंदा आहे, आणि पुण्याचा एक ब्रँड आहे मार्तंड मिसळ म्हणून. त्यांच्या इथे दादरला, लालबागला वगैरे शाखा आहेत त्यांच्या. आणि त्यांची गिरगावात एक शाखा सुरू झाली होती. 2-3 मित्र होते, त्यांनी शाखा सुरू केला. आणि हा इंजिनियर. आणि मग ते इकडच्या 2 शाखांमध्ये आमच्याकडून मागवायचे सरबत म्हणून त्यांनी रेफर केलं होतं, आणि त्याने पण मागवलं तिकडे. आणि ते द्यायला म्हणून गेलो होतो. आणि त्याच्याशी बोलता बोलता विषय निघाला, काय म्हणजे जागेचं रेंट काय, फरसाण किती किलो लागते आहे,
किती लोक बसणार आहे, 4 का 5 टेबल होते, म्हणजे म्हटलं ऍट अ टाइम मॅक्स 20 लोक बसणार. मग सॅलरी काय आहे, रेंट काय आहे. आणि मग मी त्याला म्हटलं, हे बघ, हे 106 रुपयाचं जे तुझी सोपान मिसळ थाली आहे, हे तुझं फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे, सगळ्यात जास्त विकलं जाणार. आजचा तुझा खर्च लेटचे जे काय ते महिन्याचा 2,87,000 वगैरे असं काहीतरी तुम्ही सांगितलं होतं. म्हटलं हे हा तू आता हायर साईडला पकडलाय समजा खर्च. तर तुझे एका वेळी 20 कस्टमर अकोमोडेट होऊ शकतात मॅक्सिमम. आणि अशा 20च्या किती सिटिंग रिप्लेस होतील, लेटसे अर्ध्या तासात लोक मिसळ खाऊन उठतात असं मानून चाललं, तर तुझ्या 9 तासामध्ये अशा किती सिटिंग रिप्लेस होतील. आणि मग फुल फ्लेज मध्ये जर ते फुल्ली ऑक्युपाईड असेल, तर अशा सिटिंग गुणिले 20 केलं तर तेवढे नंबर ऑफ कस्टमर तुझे येतील. त्या नंबर ऑफ कस्टमरने तुझ्या महिन्याच्या खर्चाला आपण जर भागलं, तर ते जे नंबर ऑफ युनिट्स येतील इंटू तुझं ते फ्लॅगशिप प्रॉडक्टचं प्राइस 106, ती तुझा रेव्हेन्यू झाला. आता तो रेव्हेन्यू तुझ्या खर्चापेक्षा जास्त आहे, खर्चापेक्षा जास्त आहे तर बाय अँड लार्ज यू आर प्रॉफिटेबल. पण आता तो किती जास्त आहे, किंवा किती प्लेट विकल्यानंतर तुझा खर्च निघणार आहे, 106 गुणिले समजा 200 प्लेट केल्यानंतर माझ्या दिवसाचा हा खर्च निघणार आहे. मग 201 प्लेट जेव्हा तू विकशील, तेव्हा तुझ्या 106 मधले 60-70 रुपये तुझी जी युनिट इकॉनॉमिक्स आहे खर्च, तो बाद झाल्यानंतर 201 प्लेट विकल्यानंतर तुला 40 रुपये नेट प्रॉफिट आहे. आणि मग तुला ठरवायचंय की तू 201 विकतोय, 250 विकतोय का 300 विकतोय. 300 विकलास तर 300 गुणिले 40 हा तुझा दिवसाचा नेट प्रॉफिट झाला. हे त्याच्या डोक्यात आम्ही घुसवलं होतं पहिल्या दिवशी. सम रिझन तेवढा फुटफॉल मिळाला नाही आणि ते महिन्या 2 महिन्यात शटडाऊन झालं. मला माझ्या बिझनेसमध्ये जे जाणवत होतं, तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर असं आहे ना, की थोडा क्वालिटीचा व्हेरियन्स येतो, कारण ते हँडमेड आहे. लोक, कधी कारीगराचे लोक फिरलेलं असेल, बायको धड बोलली नाही गावी, हे ते असे एन नंबर ऑफ थिंग्स असू शकतात, ज्याच्याने तुमचं दिवसाचं प्रोडक्शन हॅम्पर होऊ शकतं. 2 बॅगा कमी बनल्या आणि मग तुम्ही लेबर लावलाय विचार करून की माझं एवढं दिवसाचं, समजा माझी विकतची जरी जागा आहे तरी रेंटल असली असती तर एवढं रेंट, एवढी दिवसाची सॅलरी, एवढी इलेक्ट्रिसिटी बिल आणि एवढा चहा पाणीचा खर्च. आता त्याच्यामध्ये माझी दिवसाला 50 बॅग बनल्या, तर 50 बॅगांचा समजा मला लेबर वरती जरा ऍक्युरेसी काढता येते, म्हणून 50 बॅगांचं मला पर बॅग 200 रुपये लेबर मिळतं, तर मला 10,000 रुपये झाले आणि माझा खर्च 60,000 आहे, तर मी 3,000 रुपये प्रॉफिट झाले. पण 200च्या बदली 190च बॅगा बनल्या, तो 180च बनल्या, तर माझा दिवसाचा रेव्हेन्यू कमी झाला, त्या दिवशी मी प्रॉफिटेबल नाही. हा व्हेरियन्स येऊ शकतो कारण ह्युमन इंटरफिअरन्स आहे. वर्सेस माझ्या भावाचा जो बिझनेस आहे की तो इंजेक्शन मोल्डिंगचं त्याचं बॅग्स ऍक्सेसरीज बनवतो. तिथे अख्खं प्रॉडक्ट रेडीमेड मशीन मधून बनवून येतं. लॅडर लॉक म्हणा, एसआर क्लॅम्प म्हणा, ट्रॉली व्हील हँडल, जे काय ते. आता तिथे काय आहे की त्याला माहिती आहे की मी एवढं इनपुट दिल्यानंतर मशीनला, ह्याचं एंड टू एंड प्रोसेसिंग टाइम एवढा आहे, 8 तासाच्या ड्युटीमध्ये एवढे प्रॉडक्ट बनणार. ते मशीन मधून बाहेर आले की फक्त छोटं मोठं काय क्वालिटीचा व्हेरियन्स असेल, धागे एक्स्ट्रा इकडे तिकडे काय झालेले असतील, काय कपच्या जास्त असेल, तर ते फक्त कापून टाकायचे आणि पिशवीत भरायचे. तिकडे क्वालिटीचा व्हेरियन्स नाही त्याच्यामध्ये खूप जास्त. अशा बिझनेसमध्ये आणि स्टिचिंग बिझनेस मधला मूलभूत फरक असा आहे की तुम्हाला कॉस्टिंग ॲक्युरेट काढता येते. स्टिचिंग मध्ये जसं मी म्हटलं, ह्युमन इंटरफेरन्स आहे, कधी 100 बॅगा बनतायत, कधी 90 बनतायत, कधी 95, कधी 105. खूप म्हणजे तो 5%, 10%चा मीन पासूनचा व्हेरियन्स आहे, अपवर्ड और डाऊनवर्ड असं. पण आता समजा माझा भाऊ दावोस मध्ये आहे, त्याचं एक युनिट आहे इकडे वसईमध्ये. त्याला माहिती आहे की 2 किंवा 3 मशीन वरती आणि 21 माणसांमध्ये त्याचं एक एक्स अमाऊंट ऑफ आउटपुट आहे एका सिंगल प्रॉडक्टचं. आणि तो तिथे बसला आणि त्याला काहीतरी त्याच्या कपॅसिटीच्या 10x जास्त त्याला ऑर्डर मिळणार. आणि ते प्राइसला पण अग्री आहेत, थोडंसं ते लोक निगोशिएट करतात. हे त्याला जेव्हा हे माहित असतं ना की आत्ताच्या लेवलला माझी युनिट इकॉनॉमिक्स काय आहेत, तेव्हा त्याला तिकडे बसून जेव्हा त्याची कपॅसिटी 10x रेज करायची आहे, तर त्याला किती वेळ लागणार. एका मशीनचं 8 तासाच्या ड्युटीचं एका ऑपरेटरचं आउटपुट एवढं आहे, तर मी मशीन डबल केल्या, टिबल केल्या किंवा 2 शिफ्ट मध्ये रन केलं, तर ते सगळ्याचं कॉस्टिंग ना सर क्लोज टू अॅक्युरेसी तिकडच्या तिकडे काढता येईल त्याला. त्याच्यासाठी मला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती लागेल, मला पेमेंट 45 दिवसानंतर येणार आहे, तर माझी सर्व्हायवल कपॅसिटी आहे का, होल्डिंग कपॅसिटी आहे का.
आणि ते जर झालं तर मला हे 10x माझ्या कपॅसिटीपेक्षा 10 पट येणारं काम मी आज पदरात पाडून घेऊ शकतो का? आणि व्हॉल्यूमला माझी काही कॉस्ट कमी होत असेल तर माझी सेल प्राइस कमी करून मी ते कॉम्पिटिटिव्ह प्राइस देऊ शकतो का? हे फक्त तुमच्या डोक्यात युनिट इकॉनॉमिक्स असल्याशिवाय तिकडच्या तिकडे फैसला करण्यासाठीचे जे डिसिजन मेकिंगचे इनपुट्स आहेत ना ते येणार नाही. तर हे तुम्ही आता मी मार्तंड मिसळ म्हटलं, भावाचं म्हटलं, त्या सोनाराचं उदाहरण घेतलं, हा एवढा महत्वाचा फरक आहे. आणि मग जे मी काही ठिकाणी ऐकतो की गुजरात्यांचं आपण म्हणतो काय कसं काय राव भेटलात काय बरं आहे ना वगैरे. गुजराती मंडळींचं अजून एक होतं सु नऊ जुनी, म्हणजे वॉट्स ट्रेंडिंग, काय नवीन चाललंय. आणि त्यांचे जे स्मॉल टॉक्स असतात ना, दॅट स्मॉल टॉक्स इज युनिट इकॉनॉमिक्स. की मी हा कबाड्याचा धंदा करतो, इतके मला कुठून तरी सामान येतं लोकांकडूनच कचऱ्यात फेकलेलं, तेच मी काहीतरी रिवॅम्प करून दुसऱ्या कोणाला तरी विकतो आणि मधला आर्बिट्राज कमवतो आणि माझ्या दिवसाचं प्रॉफिट एवढं तुमच्या डोक्यात असतं 24 तास. आणि हे असल्याशिवाय ते मग मग बाकीचे जे आता तुम्ही रोज पैसे जाणारी जी कन्झ्युमर इंटरनेट कंपन्यांची बिझनेस मॉडेल आहेत वर्सेस हे वर्षानुवर्ष गुजराती मंडळी त्यांना माहिती असतं की ए पासून झेड पर्यंत ऑपरेशन केल्यानंतर एंड ऑफ द डे आय सी सम प्रॉफिट, तो खरा धंदा आहे. तर असं म्हणजे हे नसेल तर खूप गोंधळ आहे. आणि हे डोक्यात बसवून घेण्यासाठी माणसाने 10 प्रश्न विचारावे, 10 लोकांना भेटावं, मला कसं ह्याच्याकरता काढायचं आम्ही शिकव. आम्ही सुद्धा काय करतो माहितीये का, माझं तुला माहिती असेल की वॉटरचं आमचं ट्रेनिंग असतं. तर दॅट हॅज बीन ऑल्सो चेंज ओव्हर द इयर्स. माझं स्वतःचं की आम्ही पहिले आता इंटरनेटवरून चालू केलं, कटिंग द स्टोरी शॉर्ट, की आम्ही नुकतंच इंटरनेटवरून चालू केलं आणि कॉस्टिंग आम्ही खूप त्याच्यावरती जोर देतो. कारण टेक्नॉलॉजीचं काहीच नाही. मी तुम्हाला मगरांचं पण सांगितलं, सतीश मगरान ते म्हणले की मला सगळं केल्यानंतर हे लक्षात आलं की टेक्नॉलॉजी हा तसा बॉट बाय करता येतो. आपण आपण फायनान्सचा एक्सपर्ट बाय करतो म्हणलं तर टेक्नॉलॉजी कॅन बी बॉट बट फायनान्स नॉलेज कॅनॉट बी बॉट. तर त्याच्यातला हा भाग आहे. तर आम्ही काय केलंय ओव्हर द इयर्स आम्ही चेंज करून आता मी जस्ट एक शेअर करतो तुला. जस्ट आम्ही आमच्या बॉटल वॉटरमध्ये जे प्रत्यक्ष करतात ना काम, त्याचं आम्ही कॉस्टिंग शीट्स दाखवतो आणि जस्ट तुला दाखवतो, एकदा शेअर करतो. म्हणजे युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे काय म्हणायचंय, निशान जे म्हणतोय ते काय, ते मी थोडंसं दाखवायचं शेअर करून तुम्हाला शीट दाखवत होतो. आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये जो एक शीट शेअर करतो, तो आय विल जस्ट शेअर विथ यू. निशान दिसायला की मला सांगतो. हो दिसतंय. दिसतोय. तर आम्ही पहिलं काय सांगतो की एक मिनिट थोडंसं ऍडजस्ट करतो. आम्ही पहिलं सगळ्यात इकडे कॅपेक्स शीट दिसेल तुम्हाला इथे, हे कॅपेक्स दिसेल. कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर समजा. म्हणजे एकदा बॉटल वॉटरचा प्लांट विचार करा आणि सुरुवातीला काय काय लागेल. ह्याच्यात सुद्धा बरेच वेळेला सगळे खर्च घेतलेले नसतात. म्हणजे ह्या पण चुका उद्योजकांकडून सुरुवातीला होतात. उदाहरणार्थ ही सगळी मशीन्स आहेत, इथे मशीनचं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. काय काय जागा किती लागेल, पॉवर किती लागेल. इव्हन युनिटी कॉलेजमध्ये मग अजून काय ते इकडे तुम्ही उद्योग कोपरं बघितलं ना, तर तुला दिसेल की पॉवर इन एचपी आणि पॉवर इन केडब्ल्यू हे पण मी सांगितलेलं. हम्म. कारण याच्यात जो फरक असतो कनेक्टेड मध्ये, हम्म. कनेक्टेड मध्ये फरक असा पडतो की एक स्लॅब असते 10 HP, 40 HP, 100 HP. हे मिनिमम जे चार्जेस पडतात भाडं इलेक्ट्रिसिटी बोर्डचं ते असतं. सो हम्म. हे 30 पाडून आपण करायलाच पाहिजे असं हम्म. याच्यामध्ये काढलंय. इव्हन आम्ही हे पण सांगतो खालती की वन टाइम कन्सल्टन्सी कॉस्ट ऑफ लायसन्सेस तुम्हाला किती पडेल हे पण टाकलेलं आहे. हम्म. हम्म. आणि थोडक्यात हा एक वन टाइम खर्च नाही. बाजूला तुम्ही खालती बघाल तर हम्म. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे प्रत्यक्ष परचेस काय काय लागेल हे दिलं तुम्हाला. प्रीफॉर्म, हम्म. कॅप, श्रिंक लेबल, डेली हम्म. प्रोडक्शन हे काढले. परचेस अँड कन्झ्युमेबल्स हे हम्म. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस पर बॉटल. आणि हे पर बरोबर. बॉटल जे काढलेत ना, ₹1 That 52, is- हा. हे याच्याकरता आम्ही इनडायरेक्ट वरून ही काढली आहे कॉस्ट. आय विल जस्ट शो हम्म. यू दॅट. हम्म. आणि ती काय त्यातले डिटेल्स जाऊ दे पण साधारण हेड्स दाखवतो. आणि ती कॉस्ट कशी बदलत जाते हे निशान म्हणतोय ना, ते Yes, तुम्हाला excellent. हो. दाखवायचं की हा. हे हेड्स घेताना समजा हम्म. मॅनपॉवर घेतलाय, इलेक्ट्रिसिटी घेतलंय, त्यात पण दिलंय आम्ही किती की डेली किती कनेक्टेड रोड असेल तर किती प्राइजेस येतील वगैरे सगळं दिलेलं आहे. हम्म. आणि खालती बँक कॉस्ट पण पकडले किती आलाय, तर EMI किती आला, मार्केटिंग एक्सपेन्स आपण काढतो, CA चार्जेस. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही इथे राईटला आहात खालती दिसेल तुम्हाला की सगळ्यात हा समजा ₹18,200 रोजचा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स आहे, तर तो प्रोडक्शनच्या पण कसा बदलतो हे दिलेलं आहे आपण. हा. जर तुम्ही बाटल्या रोज 12,000 बनवल्या तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स पर बॅग पर बॉटल बरोबर. ₹52. That's perfect. तुम्ही 5,000 बनवल्यात तर तुम्हाला ₹3.64 येईल. हे हम्म. समजून घ्यायला पाहिजे, हे आपल्या बोटावर Yes. पाहिजे. Yes. मग Yes. लोकांना आम्ही हे सांगतो की 12च्या ठिकाणी 11,000 केलं तर तुमचे मिनिमम ऑर्डर क्वांटिटी तुम्ही मशीनच्या प्रमाणे ठरवा. हा. एक मशीन समजा 3 तास चाललं तर त्याच्यात समजा एक
3,000 बाटल्या निघाल्या, तुम्ही मिनिमम ऑर्डरची किंवा गॅप आपण म्हणतो एटीएम वरून पैसे काढतो आपण जेव्हा, तेव्हा हम्म. तो काही काही एटीएम म्हणतात की 500च्या पटीतच पैसे मिळतील. हम्म. त्याचं कारणच ते आहे, की हम्म. त्याच्या खाली ते सेटअपच नाही तो मशीनचा. बरोबर ते बरोबर. ₹157 45 पैसे एटीएम कधीच देणार नाही तुम्हाला. तर अंडरस्टँड इट, हे सगळं हम्म. युनिट इकॉनॉमिक्सचा खेळ आहे. हा, आणि तरच हा सगळा कार्यक्रम आपल्या परवडू बरोबर शकतो. ही कॅपेक्स बरोबर. मध्ये हे मग इकडनं हं, आम्ही मायनस करतो हे, आणि मग हं, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पर बॉटल इकडे आलेली आहे. हं. म्हणजे माझा एक व्हिडिओ पण आहे त्याच्यावरती, की ओके. फ्लॅट सांगतात ना एवढे पर बॉटल यूज, हे आहे, असं मिथ आहे, ती हे चुकीचं हं, आहे. म्हणून हं, हं, डायरेक्ट पर केस किती आले पैसे, तर ₹28 आले. हं, डायरेक्ट कॉस्ट किती, तर ₹28,000 येईल जेव्हा तुम्ही 12,000 बाटल्या बनवल्या तर. हं, होच. हं, आणि किती मिनिमम बनवलं पाहिजे हे पण तर आम्ही सांगतो, की लोक म्हणतात हमको 1,000 का लगाने का प्लांट. आम्ही हं, सांगतो 1,000चा लावूच नका, परवडणारच नाही. याच्या हं, मागे हं, बेस आहे की, हं, आणि याच्या मागे सगळ्याच्या मागे एक बेस सगळ्यात महत्वाचा असा आहे की, तुम्हाला हा धंदा करायला कधी परवडेल, जर तुम्हाला 10%च्या वरती जर तुम्हाला मिळत असेल त्याच्यामध्ये हं, ऑपरेटिंग हं, प्रॉफिट, हं. तरच तो चांगला. नाहीतर कशाला बरोबर, लावता याच्यात पैसे. बरोबर, बरोबर. मग तुम्ही कमी मिळत असेल तर काहीतरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट फंडला लावा, किंवा अगदी पीपीएफ. ते हां, तर हे बरोबर. फायनान्शियल नॉलेजचा हा एक फायदा होतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. दिस इज हे व्हॉट इज परफेक्ट आहे. परफेक्ट आहे, हे परफेक्टली अलाइंड आहे. आमची मध्ये एकदा चर्चा झाली तिथे पण असं, की माझ्या याच सरबतवाल्या मित्राच्या बिझनेसमध्ये बाकीच्या चौघांना इन्व्हेस्ट करायचे. मतलब फर्स्ट ऑर्डर ऑफ इफेक्ट हा आहे की इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचे 4 वर्षात मी पैसे डबल करून देतो. हा, तो 18% त्याचा सीएजीआर आला. तर आता तुम्हाला ह्याच्याकडे लावून 18 पेक्षा जास्त पैसे मिळणार असतील तर तुम्ही हा धंदा करायचा, नाहीतर एक पॅसिव्ह इन्कम मी तुम्हाला 18% करून देतच आहे की. फर्स्ट बेंचमार्क लावला मी तुम्ही, मग तुम्ही ठरवा. तर तुम्ही जे म्हणालात की माझ्याकडे माझ्या एक्सेल शीटवर मी काढून ठेवलंय की मी जर 200 बॅग महिना प्रोड्यूस केला तर मला काय कॉस्ट बसते. 300 झाला तर माझी सेल प्राइस मी कमी केले नाही, पण माझा खर्च कमी झाल्यामुळे तो माझा प्रॉफिट लागेल. आणि हे हे सगळे जण करतात, आणि हे 24 तास डोक्यात पाहिजे, एवढंच मला म्हणायचंय. डिसिजन मेकिंग साठी हे एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि मग मी एक सिंपल, आणि हे सगळं बॅकअप द एन्व्हलप आहे, खूप कीच पाडे डोक्यात हे बसलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट मध्ये रात्री झोपून जर माझे 4 वर्षात पैसे दुप्पट होत आहेत, तर ऍक्टिव्हली धंदा करताना पैसे, एफर्ट, मनी, ह्या त्या सगळं तुम्ही इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर जर त्याच्यापेक्षा फास्ट पेसने पैसे बनत नसतील तर इट्स ऑफ नो यूज. फर्स्ट बेंचमार्क आहे, सिम्पल, कशाला काम करायचं तुम्ही. लिमिटेड कसं आहे माहितीये का, म्हणजे तुला हं, कालचं ते उदाहरण दिलं ते, मला विचार काय काय तुला म्हटलं ना, त्या व्यक्तीने मला सांगितलं मी काय करू, मी त्याला म्हटलं पहिले एक्स्ट्रा खर्च कमी कर पूर्ण, हं, आणि हं, इज ऑफ डुईंग बिझनेस पाहिजे तुझ्या बरोबर. म्हणजे बरोबर. तुझ्यासाठी जर सांगायचं झालं, कॅटलॉग बनवायचं झालं, लोकांना हे फार आवडतं. कॅटलॉग प्रिंट करून घेऊ, हं, समबडी इज कमिंग अँड सेलिंग यू ना, तुला काहीच करावं लागत नाही असं वाटतं. हं, रादर तू जर डिजिटल मार्गाने कॅटलॉग बनवून घेतला आणि व्हॉट्सअपवर टाकायचं खर्च तुला स्वतःला करायला लागेल, ते हं, लोकांना नको असतं करायला. म्हणजे लोकांना हं, हे त्याच्यापेक्षा हं. पैसे घालवणं परवडतात लोकांना. तर इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये त्याला म्हटलं मी, तू कॅटलॉग जरी बनवलास ना, तरी तुला सांगायला लागेल की तुझ्या बॅग जे आहेत ना, तर ज्या टाईपचे कस्टमर आहे त्याच्यासाठी त्या इतक्या ग्रॅमच्या इतक्या ह्याची बॅग तुम्ही घेतली ते उडायला पडेल, बरोबर. आणि ती एवढ्या घेतल्या ते उडायला पडेल. हं, मग मी त्याला उदाहरण दिलं होतं एक छोटंसं, इथे तळेगावच एक उदाहरण आहे. इथे हं, बाळू वडेवाला म्हणून आहे, जुना आहे. ओके. जुना आहे, जवळजवळ त्याच्या वडिलांपासून चालू आहे, त्याचं 30 वर्ष चालू आहे. हं, ते काय फक्त चवीवरती चालू नाहीये, तो अतिशय त्याच्यापेक्षा भारी वडे देणारे पण असतील लोक. हा, पण ते सगळे एक एक करत बंद झाले. त्याच्या मागे कारण काय माहितीये का, त्यांनी इतकं सिम्पल केलेलं आहे. एक दुकान त्यांनी प्रेझेंटेबल केलंच आहे, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की त्याचं रेट लिस्ट लावली ना त्यांनी, ती रेट लिस्ट पाहण्यासारखी आहे. त्यांनी हं, हं. एक वडापावचे गुणिले करून पैसे ठेवले. ₹13 एक वडापाव किती वाले, दोनचे किती आले, असं चार्ट बनवून ठेवलाय. हं? आणि त्याच्यापुढे किंमत लिहिली मोठ्या अक्षरात. त्याचं कारण असं की त्याच्याकडे सगळे जे कारागीर आहेत ते बिहारी युपी वाले आहेत, त्यांना काही कळत नाही. आणि त्यांनी हं, बोललं त्यांचा संबंध येत नाही लोकल मराठी, इकडे थोडंसं ग्रामीण भागात वेगळं चालतं ना हं, मराठी, हं, त्यांना हं. कळू शकत नाही. आणि त्यात सुद्धा त्यांनी दिलंय की 30 वडापावच्या वरती आलं तर 40 वडापावपर्यंतच्या ऑर्डरला किती डिस्काउंट द्यायचा. हो. पुढचं सगळं लिहून ठेवलेलं, त्यामुळे यांना डोकं लावायला लागत नाही. तो हं, हे हं, सगळं का शक्य आहे, दोन गोष्टी शक्य आहे. एक तर युनिट इकॉनॉमिक्सचं ज्ञान अगदी व्यवस्थित, किती आणि इतके वर्ष धंदा करतो प्रॉफिटमध्ये यायचं, तर ते अगदी छान व्यवस्थित नॉलेज. दुसरी गोष्ट, स्टिकिंग टू वन प्लान. शिफ्टिंग सारखं डिस्ट्रॅक्शन करू, हे नाही जमत ते करू, ते नाही जमत ते करू, ते असं नाही आहे ते. किंवा त्याला ते पण एक वेगळं, ते एकदा आपण वेगळं घेऊया, पुढचा पॉडकास्ट करायचं आपण त्याच्यावरती घेऊया, की वाय यू शुड स्टिक टू वन बिझनेस मॉडेल, आणि त्याला एक थोडासा टाइम देऊन पुढे का त्यातनं बाहेर यायला पाहिजे.
एनिवे सो अजून बोलायचं तुला काय? दॅट्स अबाउट इट की हे फार तसं बघायला गेलं तर इझी आहे आणि ते फार महत्वाचं आहे. खूप कनेक्ट आहे त्याला. तुमचं प्राइसिंग स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे हे ठरवण्यासाठी पण एका लार्ज स्केलला तुम्हाला खर्च किती बसणार आहे सगळ्या गोष्टींचा, इन्क्लुडिंग मिसलेनियस. आणि तो एका सिंगल युनिट मध्ये भागून तुम्हाला काढता यायला पाहिजे की मला 2 रुपये खर्च बसतोय, मी 5 रुपयाला विकतो, म्हणजे मी कधीही एक सिंगल बॅग विकताना पण मी नुकसानीत नाही. दॅट्स अबाउट इट. आणि हेच सस्टेनन्स गम काय म्हणतात गुपित आहे. हा, एक गुपित आहे की हे माहित असेल तर तुम्हाला माहित आहे की इथून पुढे व्हॉल्यूमच वाढवायचा आहे मला. आता माझा एकदम हायर एंडला पकडून पण एका सिंगल युनिटचा खर्च माहिती आहे आणि त्याच्यापेक्षा प्लस मध्येच आहे मी 15-20% जी मी माझी सेल्सची प्राइस ठेवली. व्हॉल्यूमला तो खर्च कमी होणार आहे आणि माझं प्रॉफिट वाढत जाईल. दॅट्स अबाउट. असेच मग या विषयावर त्या बरेच व्हिडिओ आम्ही थोडंसं निवडक बद्दल आता बोललो नाही आज, हम्म. पण असेच बरेच व्हिडिओज आहेत. हे पॉडकास्ट तुम्ही ऐकता ते निवडकचं पॉडकास्ट आहे. त्या पॉडकास्टच्या आधी आम्ही भेटायचो, म्हणजे ऑनलाईन भेटत असू. पण ते एक वर्षापूर्वी लक्षात आलं की इट इज बेटर टू पुट दिस होल थिंग ऑन पॉडकास्ट, म्हणजे रेकॉर्डेड. रेकॉर्डिंग वरती आणून. ऍक्च्युली झूम मिटिंग रेकॉर्डेड आहे, त्याला हो. आपण पॉडकास्ट म्हणतो. हो. आणि समोर पडणारे प्रश्न आणि त्यांना उत्तर ही अगदी जेन्युइनली हा विषय पक्का ठेवलेला आहे. म्हणजे पॉप्युलराइज करायचं म्हणून काही हे केलेलं नाहीये. याच्यावर कुठलंही मनी मॉडेल आता कनेक्टेड नाहीये. रादर फक्त आमचं एकच गोष्ट आहे की निवडक उद्यमीचं जर तुम्हाला सभासदत्व यायला वर्षी, आमचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तर त्याचं 3,540 रुपये अशा मी जरा सभासदत्व घेतो याचं. आणि याच्या बदल्यात तुम्हाला निवडक आणि वेगळ्या प्रकारे विचार करणाऱ्या लोकांचा सहवास, हे गॅरंटेड तुम्हाला इनपुट मिळेल त्याच्यामध्ये. सुरुवात करायची असेल तर दिशांचा नंबर त्याच्यावरती दिलेला आहे तुम्हाला, दिसतोय ते. त्यांना एक व्हॉट्सअप टाकू शकता आणि तर आपण चर्चा करू काय कसं सहभाग घेता येईल वगैरे. तर 2019 पासून हा ग्रुप चालू आहे अवघ्यात. दॅट्स इट. आय मीन परत पुढच्या भागाला बघूया. तुम्ही जर लिस्टवर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही एक मेसेज पण टाकू शकता त्यांना, निशांना किंवा आम्हाला, किंवा पुढचा पॉडकास्ट असेल तर आम्हाला कळवा, तर आम्ही त्याची लिंक तुम्हाला पाठवू. जे लोक ऍड आहेत ना त्यांना हे पाठवतो आणि आल्यानंतर तसं पाठवतो. आणि तुम्हाला जेव्हा असं वाटलं की नाही आता बोर व्हायला लागलं, नको वाटतं, तर त्या दिवशी तुम्ही एक सांगा की आम्हाला फक्त त्याच्यावरनं कमी करा, ब्लॉक करू नका, एवढंच. कमी करता येईल लिस्टवरून, मग तुम्हाला हे बंद करू शकतो आम्ही. म्हणजे इतकं सगळं क्लिअर आहे, सरळ सरळ आहे, ओपन. तर दॅट्स इट. आय मीन शिवजयंतीच्या परत एकदा शुभेच्छा. हो. कसं ते. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.